नमस्कार। राम आनंद यात्रा भाग 14 मंदिर वही बनाएंगे। दादा, माझे वडील अगदी साधे सरळ मध्यमवर्गीय गृहस्थ। आम्हाला संपूर्ण आयुष्यात त्यांनी एक चापट मारलेली आठवत नाही। 1992 सालच्या सुमारास चमत्कार झाला। आमच्या घरच्या बाहेरच्या दरवाजावर अकस्मात एक स्टिकर पट्टी लावली गेली, लाल रंगाची। डावीकडे धनुर्धारी रामाचं चित्र आणि उजवीकडे ठळकपणे लिहिलेलं, गर्व से कहो हम हिंदू है। इथे मी संधी घेऊन पुन्हा एकदा सांगतो की हिंदीतला गर्व म्हणजे मराठीतला नव्हे। सध्या जे म्हणतात की गर्व आहे मला मराठी असण्याचा, त्यांचं गर्वाचं घर खाली होतंच। असो, मूळ विषयाकडे। तर तो स्टिकर चक्क दादांनी लावला होता। जीवनाच्या 60 वर्षांनंतर दादांनी काहीतरी निर्धारपूर्वक केलं। स्टिकर ही म्हटलं तर तशी छोटीशी गोष्ट होती, पण आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर सर्वांना दिसावा असा तो संदेश होता। निर्धार करणं, त्याप्रमाणे वागणं आणि सगळ्यांना तो आणखी निर्धारपूर्वक सांगणं, हे सगळंच सोपं नसतं महाराजा। आपण सामान्य माणसांनाही आपल्या दररोजच्या आयुष्यात अनेकदा निर्धार दृढ करण्याची, निर्धारपूर्वक वागण्याची वेळ येत असते। विशेषतः खाणं पिणं या बाबतीत तर पदोपदी। आजोबा म्हणायचे तसं, मोहाचा विजय अथवा मोहावर विजय यातलं काहीतरी एक होतं। बहुधा निर्धाराचा बुरुज ढासळतो आणि मग समोर खुणावणारं आईस्क्रीम, जिलबी किंवा तत्सम मंडळी आपल्या निर्धाराची ऐशी की तैशी करतात। सिगरेट, गुटखा इत्यादी व्यसन सोडण्याची तर बातच नको। तिकडे तर निर्धारच फक्त नाव पहिलं तिराला लावू शकतो। जॉर्ज बर्नार्ड शॉ म्हणालाच होता की सिगरेट सोडणं किती सोपं आहे, मी स्वतः ती अनेकदा सोडली आहे। तसंच व्यायाम करणं, छंद जोपासणं, अभ्यास करणं आणि नवीन काहीतरी शिकून त्यात पारंगत होणं, या सगळ्यासाठी आधी निर्धार करावा लागतो। उगाच नाही भाजपची घोषणा होती, निर्धार पक्का कमळावर शिक्का। अर्थात नुसत्या निर्धाराने काही होत नाही। बुद्धी, शक्ती, वेळ हे सगळे आवश्यक घटक आहेतच, पण निर्धार हा त्याहून महत्त्वाचा। मी त्याला शेलार मामांचा शेला म्हणतो। तो एकदा कमरेला कसला की मग समोर आळस, सबबी, वेळ, पैसा असे कोणीही उदयभानू आले तरी निर्धाराने त्यांना आडवं करता येतं। लहान मुलं तर बघा ना, आपण सांगून ते करतीलच असं नाही, पण त्यांना आवडेल अशी गोष्ट असली की कितीही अडथळे येवोत, निर्धारपूर्वक ती पार पडणारच। आज रामनवमी। प्रभू श्रीराम हे निर्धाराचं मूर्तिमंत रूप होतं। तेही शांत, संयत, जे ठरवलं ते पार पाडायचंच, मग तो वनवास असू दे किंवा रावणवध। आपण सर्वांनाही श्रीराम निर्धारपूर्वक जगण्याची बुद्धी आणि शक्ती देवोत, हीच सदिच्छा। मिजो, रामनवमी 55 वर्षे। पूर्वपीठिका। गेल्या वर्षी गुढीपाडवा ते रामनवमी, गेल्या वर्षी म्हणजे 2018ला असे रोज एक लघुलेख लिहिले। मुख्य म्हणजे एकाहून एक सरस बोनस त्याला होते। यंदा राहून राहून आठवण येत होती। रामानेच ते सारं घडवून आणलं असं म्हणायचं, कारण यंदा माझा प्रवास चालू होता। या कारणाने मी थेट आज लिहायला बसलो। शेवटी रामरायाची इच्छा। आजचा बोनस, श्री रामस्तुती असणारं एक सुंदर गीत। शब्द म्हटलं तर संस्कृत आहेत, पण म्हणूनच इतके गोड आहेत। कालच वीणा आणि तिची मैत्रीण प्रीती यांनी गायलंय, श्री रामचंद्र कृपाळू। आजची रामरक्षा 2023 सालात। आजची रामरक्षा पठणकर्ती आहे डॉक्टर मधुरा फडके। मधुरा सरांची PhD विद्यार्थिनी आणि आता एका प्रख्यात शाळेत प्रिन्सिपल आहे। एकच रामरक्षा वेगवेगळ्या तालासुरात, लयीत, पण त्याच भक्तिभावाने पठण केली जाते। हे आपल्याला ऐकायला छान वाटतं। नमस्कार।